आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे आणि या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पावसाळ्या धरणाचे विकास कामं मार्गी लावायची असतात, त्याबद्दल आज चर्चा होणार आहे. पाण्याच्या टाक्या देखील आहेत. त्याची काय मी माहिती घेतलेली नाही. माहिती घेतल्यानंतर मी बोलेन. साहेब, खरं म्हणजे तर वाशिममध्ये आपल्या आरोग्य विभागाची एक इमारत आहे, राज्य सरकारची दैवाला बांधलेली इमारत आहे आणि आयुष्यमान आरोग्य केंद्राची इमारत आहे. तर ती धुळकाट पडून त्या ठिकाणी लोक आहेत ते मासोळी विकण्याचा व्यवसाय करत असल्याचा पर्दाफाश झालेला आहे. काय कारवाई अपेक्षित आहे? आता वाशिम जिल्ह्याला मी काही पालकमंत्री झालेलो नाही. आता आरोग्य खाते जे आहे ते आता आरोग्य खाते मंत्री आपल्याला बोलतील. काय मला काही त्याची माहिती नाही ना. एक दोन पावसात कोल्हापूरच्या रस्त्यांची डबे पडले. कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती खराब आहे. ती आपल्याला पावसाळ्या झाल्यानंतर चांगली केली पाहिजे. त्यासाठी चांगला निधी आम्ही आणू. माळेगाव कारखान्याचे काल मतदान झालं. खरं तर एका राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवावी का असा एक सवाल केला. शरद पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात भूमिका कसं बघताय? नाही, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेला सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यामध्ये होता. मला असं वाटतं की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कारखाना कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे. देशात सर्वात जास्त उसाला दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं. हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेला आहे. हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, कलाकारांनी पुरस्कार वापस देण्याच्या घोषणा केली, त्याच्या प्रकारचं आंदोलन सुरू केले. काय सांगा? आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी भावना आपल्या सांगितलेल्या आहे. अबू आझमी यांनी काल एक वक्तव्य केलं. दिंडी होते, वारी होते, तिथं गर्दी होती, त्याला कोण आक्षेप घेत नाही. मात्र नमाज पढायला मात्र काही लोक जे आहेत ते विरोध करतात. अबू आझमीना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली म्हणजे की लोकांना त्रास होता कामा नये. वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने. मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन. पण वडट्टीवारांचं म्हणणं असं आहे की अबू आझमी हे भाजप आणि महायुतीकडून ठीक आहे, वाद निर्माण करायचा तो ठीक आहे, तो राजकीय आहे. तर अबू आझमीना वारकरी आणि वारी ही माहिती मी समजावून सांगेन.